तर दुसरीकडे राज ठाकरे 3 दिवस नाशिक दौऱ्यावर असतील। आज काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत। काळाराम मंदिरामध्ये महाआरती सुद्धा ते करणार आहेत। दुपारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते। राज ठाकरेंनी आता आपला मोर्चा नाशिककडे वळवल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकवर त्यांचं विशेष लक्ष असल्याचंही पाहायला मिळतंय। मागच्याच महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला होता आणि त्यानंतर आता 3 दिवस ते नाशिक दौऱ्यावर आहेत। तर आज काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन घेणार आहेत। काळाराम मंदिरामध्ये महाआरती सुद्धा करणार आहे। दुपारी पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता इथल्या पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे काय कानमंत्र देतात त्याकडे लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी महेश महाले हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। महेश, काय सांगाल? राज ठाकरेंचा 3 दिवस नाशिक दौरा असल्याची माहिती आहे। कसा असणार आहे हा दौरा? अगदी खरं आहे परा। खरं तर राज ठाकरे हे कालपासून नाशिकमध्ये आहे। आज ते नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे। या ठिकाणी जर बघितलं तर काळाराम मंदिरामध्ये देखील विशेष तयारी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आता उत्साही झालेले। एकूणच राज ठाकरे आता थोड्याच वेळात काळाराम मंदिरातील प्रभू श्री रामांचं दर्शन घेणार आहे। या ठिकाणी आरती करण्याने आरती झाल्यानंतर दुपारच्या वेळेला महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची खरं तर बैठक असणार आहे। आणि या बैठकीनंतर उद्या राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन हा साजरा केला जाणार आहे। एकूणच राज्यातील महत्वाचे जे मनसेचे पदाधिकारी आहेत ते या वर्धापन दिनासाठी उपस्थित असणार आहे। या ठिकाणी राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील आणि आगामी या माध्यमातून राज ठाकरे फुंकणार का हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर नाशिकवर आता विशेष लक्ष खरं तर सगळ्याच राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी दिलेले आहे। उद्धव ठाकरे त्यानंतर आता राज ठाकरे देखील मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा करताय। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आता नाशिकचं देखील राजकीय वातावरण जे आहे ते तापू लागलेलं आहे। निश्चितच महेश, राज ठाकरेंच्या या दौऱ्याची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।